पुण्यातील सारसबागेतील दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या, संरक्षणामध्ये होणार दिवाळी पहाटचा कार्यक्रम। शनिवार वाडा नमाज पठणाचा वाद आणखी तापला। भाजपा विरोधात आंदोलन करणाऱ्या रुपाली ठोंबरेंवर संग्राम बापू भंडारींची टीका। औरंगजेबाच्या कबरीजवळ हरिपाठ म्हणून दाखवण्याचं आवाहन। मुरलीधर मोहोळ यांनी सांगितला 2019च्या निवडणुकीचा किस्सा। 2019ला राष्ट्रवादीची ऑफर होती, शेळके राष्ट्रवादीत गेले, मी भाजपातच राहिलो आणि केंद्रीय मंत्री झालो। मोहोळ यांच्या वक्तव्यानं हशा पिकला। नवी मुंबईमध्ये 2 ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू। कामोठेमधील आगीमध्ये मायलेकीचा होरपळून मृत्यू, तर वाशीमध्ये इमारतीला लागलेल्या आगीमध्ये 4घांना गमवावा लागला जीव। राज्याच्या 2047 पर्यंतच्या विकासाचा रोडमॅप तयार। यापुढे व्हिजन डॉक्युमेंटनुसारच होणार निधीचं वाटप। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। मी मोदी भक्त, मुंबई पालिकेवर फक्त भाजपचाच महापौर होणार। बोरिवलीतील दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारी यांची राजकीय फटकेबाजी। आज लक्ष्मीपूजन, व्यापाऱ्यांकडून चोपडीचं पूजन केलं जाणार। लक्ष्मीपूजनाला मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी, फुल मार्केट सुद्धा ग्राहकांनी गजबजलं। आज लक्ष्मीपूजनाला शेअर मार्केटमध्ये मुहूर्त ट्रेडिंग केलं जाणार। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये ट्रेडिंगची वेळ बदलली। शिर्डीमध्ये 11,000 दिवे प्रज्वलित करत शंकर मेरे साईनाथ संदेश। साईंनी ज्या द्वारकामाईत पाण्यानं दिवे प्रज्वलित केले, त्याच द्वारकामाईच्या प्रांगणात क्रांती युवक मंडळानं दीपोत्सव केला साजरा। दिवाळीला पंढरीचा विठुराया सुद्धा सजला। लक्ष्मीपूजनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। विठ्ठल रुक्मिणी मातीचं रूप आणखी खुललं। रितेश आणि जेनेलियाच्या घरी दिवाळीचा उत्साह। मुलांना तेल उटणं लावून पारंपरिक पद्धतीनं अभ्यंगस्नान। जेनेलियानं शेअर केला खास व्हिडिओ। दिवाळीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाला आकर्षक विद्युत रोषणाई। रोषणाईच्या माध्यमातून पर्यावरणपूरक संदेश। कमी आवाजाचे फटाके फोडूया असं आवाहन। वाहनांच्या प्रदूषणाचा धूर आणि फटाक्यांमुळे मुंबईकरांवर संक्रांत। अनेकांच्या फुफ्फुसात घरघर श्वसन विकार होण्याची शक्यता। ठाण्यातील बहुमुस्लिम असलेल्या राबोळी परिसरामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येत दिवाळी साजरी। विद्युत रोषणाईनं ठाणेकरांचं लक्ष वेधलं। सामाजिक बांधिलकी जपण्याचा ठाणेकरांचा प्रयत्न। पोलीस स्मृती दिनानिमित्त मुंबई आणि दिल्लीमध्ये परेड। दिल्लीमध्ये राजनाथ सिंहांकडून तर मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांकडून आदरांजली अर्पण। ऑपरेशन सिंदूर 2.0 कधीही होऊ शकतं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला इशारा। पाकिस्तानच्या जमिनीचा प्रत्येक इंच आमच्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या कक्षेत असल्याचं सुद्धा बजावलं।